डोंबिवलीतून हाती आलेली आहे। खोणी पलावा इथल्या डाउनटाउनच्या इमारतीला आग लागलेली आहे। 7व्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाली आणि ही आग खालपर्यंत पसरलेली आहे। 3ऱ्या मजल्यापर्यंतचे या ठिकाणी लोक राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे। रहिवाशांना सुखरूप इमारती बाहेर काढण्यात आलेले आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। खोणी पलावा इथली ही टाउनशिप जिथे 7व्या मजल्यावर आग लागलेली होती, जी 3ऱ्या मजल्यापर्यंत पसरली, त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। आता सर्व रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती हाती लागते। डोंबिवलीतल्या खोणी पलावातील ही टाउनशिप आहे, जिथे 7व्या मजल्यावर शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती समोर आली होती। ही आग 3ऱ्या मजल्यापर्यंत पसरलेली होती। आता सध्या आग विझवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि इमारतीतल्या सर्व रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। डोंबिवलीतल्या खोणी पलावा इथली ही टाउनशिप आहे। इथे डाउनटाउन मधल्या एका इमारतीला आग लागलेली होती। 7व्या मजल्यावर शॉर्ट सर्किटने ही आग लागलेली होती। ही दृश्य आपण त्याच ठिकाणची पाहतोय। हा संपूर्ण 7व्या मजल्यापासूनचा 3ऱ्या मजल्यापर्यंतचा हा संपूर्ण जे मजले आहेत त्या ठिकाणी आग लागल्याचं दिसतंय। काळा धूर त्या ठिकाणी संपूर्ण परिसरात आपल्याला दिसतोय। आग विझवण्याचं काम आता सध्या सुरू आहे। इमारतीतल्या रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। 7व्या मजल्यावर शॉर्ट सर्किटने ही आग लागलेली होती, जी पसरत 3ऱ्या मजल्यापर्यंत गेलेली आहे। आता सुखरूपपणे रहिवाशांना इमारतीतल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र आग विझवण्याचं युद्ध पातळीवर आता काम सुरू आहे। डोंबिवलीतल्या खोणी पलावा इथल्या डाउनटाउन मधल्या एका इमारतीला आग लागलेली होती। 7व्या मजल्यावर ही आग लागलेली होती, जी पसरत नंतर 3ऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली। सध्या आग विझवण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया। कपिल, आत्ताची नेमकी स्थिती काय? घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचलेला आहे। त्याचबरोबर जे स्थानिक लोक आहेत तेही मदत करतायत। डिझास्टरची टीम थोड्यात पोहोचत आहे आणि काही आग विझवण्याचं काम सुरू आहे। आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। एकंदरीत रेसिडेंटल परिसर असल्यामुळे थोडी काळजीची गोष्ट आहे, कारण की आजूबाजूचा जो परिसर आहे रेसिडेंटल आहे, ती बिल्डिंग पुन्हा रेसिडेंटल आहे। त्यामुळे कुठचीही जीवितहानी होऊ नये, कोणी जखमी होऊ नये यामुळे आता त्या प्रकारे फायर ब्रिगेड आपली स्टेप उचलते आणि आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। नक्कीच रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचं कामही या ठिकाणी सुरू। अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।